नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 9च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी. मात्र सुरुवात करणार आहोत आत्ताच्या 4 महत्त्वाच्या आणि तितक्याच मोठ्या बातम्यांनी. पहिली बातमी आहे राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीबाबत जो निर्णय झालाय त्यांना मराठी शिकण्यासाठी 3 महिन्यांचा वेळही मिळालाय. मात्र तरी देखील काही मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मनसे या मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात प्रचंड आक्रमक झाली आहे. नेमकी काय मनसेची भूमिका आहे, काय धोरण आहे हे आपल्याला सविस्तर पाहायचं आहे. आजची दुसरी मोठी बातमी, लवकरच गणपती बाप्पा येत आहेत. बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण गोडाधोडाचे पदार्थ करतो. मात्र हे पदार्थ बनवताना यंदा गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. त्यामागे नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय कारणं आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आजची तिसरी मोठी बातमी आहे, आज कांदा एक्सप्रेस धावणार आहे. आज ही कांदा एक्सप्रेस म्हणजे काय, त्यासाठी ही बातमी आपल्याला सविस्तर पाहावीच लागेल. आजची चौथी बातमी, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय. या अग्नितांडवाच्या घटनेत नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येणार आहेत हे आपल्याला या बातमीपत्रात सविस्तर पाहायचं आहे. सुरुवातीला मुंबईतनं महत्त्वाची बातमी, अमराठी रिक्षा चालकांविरोधात गोरेगावमध्ये मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांना दम दिलाय. मराठीला विरोध करत रिक्षा बंद ठेवणाऱ्या या चालकांना मनसेनं रिक्षा चालवण्यास भाग पाडलेला आहे. काही अमराठी रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेतली. आम्ही मराठी बोलणार नाही, शिकणार नाही असं म्हणत त्यांनी थेट आंदोलन छेडलेलं होतं. मात्र या भूमिकेनंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकांना दम दिलाय. या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. जुई जाधव आपल्या सोबत आहे. जुई, गोरेगावमध्ये नेमकं काय चित्र आहे? मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दुसरीकडे हे अमराठी रिक्षा चालक, असा एकंदरीतच संघर्ष निर्माण झालाय. आता टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी बोलणं बंधनकारक असणार आहे. मात्र या सरकारच्या एका निर्णयाविरोधात जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांची मुजोरी काल पाहायला मिळाली. कांदिवलीमध्ये काल जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी खरं तर एक पवित्रा घेतला आणि ते रस्त्यावर उतरले असं म्हणत की आम्ही मराठी बोलणार नाही, मराठीची सक्ती चुकीची आहे. आणि एका मराठी रिक्षा चालकाला जबरदस्ती त्याची रिक्षा थांबवून त्याला मारहाण करण्यात आली. जो प्रवासी बसला होता आतमध्ये त्या प्रवाशाला देखील खाली उतरवण्यात आलं. या विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. काल कांदिवलीमध्ये तरी जे मुजोर रिक्षा चालक आहेत त्यांच्यानी ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे. मात्र आज आपण जर पाहिलं तर मग मनसे जे आपले ट्रॅफिकचे आयुक्त आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांची भेट घेऊन ते त्यांना पत्र देणार आहेत, निवेदन देणार आहेत की हे जे मुजोर रिक्षा चालक आहेत त्यांचा वेळीच बंदोबस्त करा, नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही परिस्थिती हातात घेऊ आणि त्यांना समजवू. त्यामुळे आज ते वाहतूक आयुक्तांकडे जाणार आहेत आणि त्यांची भेट घेऊन हे निवेदन देणार आहेत. मात्र काल आपण जर पाहिलं तर मग मनसेने ठिकठिकाणी जिथे हे मुजोर रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा स्टँडवर जाऊन त्यांना समज दिली की हे चुकीचं आहे, तुम्ही रस्त्यावर रिक्षा काढा. आणि जबरदस्ती त्यांनी जे मुजोर रिक्षा चालक होते त्यांना रिक्षा रस्त्यावर उतरवायला लावली. मात्र आज वाहतूक आयुक्तांची भेट घेऊन हे त्यांना निवेदन देणार आहेत आणि जर त्यानंतरही हे मुजोर रिक्षा चालक ऐकले नाही तर मात्र मनसे त्यांच्या परिस्थितीत त्यांच्या स्टाईलने या रिक्षावाल्यांना समजवेल असा देखील इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आज निवेदन दिल्यानंतरही नेमकं मनसे शांततेची भूमिका घेत आहे का यांच्या विरोधात पुन्हा एकदा त्यांना मनसे स्टाईलने समज देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि हे जे मुजोर रिक्षा चालक आहेत ते देखील समजून घेत आहेत की त्यांचं ही जी मुजोरी आहे ती कायम ठेवत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. ऋतुजा, अगदी खरं आहे जुई. ही मुजोरी मोडीत काढण्यासाठी मनसे पुढे सरसावली आहे. मात्र प्रशासकीय सरकारच्या पातळीवर या सगळ्या संदर्भात नेमकी काय कठोर कारवाई होते हे आपल्याला पाहायचंय. जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. कांदिवलीमधील मराठी रिक्षा चालकाला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांविरोधात 7 तासांनी हा FIR नोंदवण्यात आला.
सुरुवातीला कांदिवली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत टाळाटाळ केल्याचा आरोप केला जात होता. मात्र पोलीस उपायुक्त कार्यालयावरती मराठी रिक्षा चालकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आणि त्यानंतर पोलिसांनी प्रक्रिया पूर्ण केली. जाणीवपूर्वक दुखापत करणं, शांतता भंग करणं आणि मालमत्तेचं नुकसान करणं या कलमांअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सकाळी मी हिंदुस्तान नाक्यावरून स्टेशनला येत होतो. माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर होते आणि मला क्रोमाच्या अपोजिटला आरेनीच्या बाजूला थांबवण्यात आलं. थांबवल्यानंतर वायपर वगैरे माझं तोडण्यात आलं. का कारण काय होतं? आम्ही संप केलेला आहे, स्ट्राईक केलेला आहे, तुम्ही स्ट्राईक करा. तर म्हटलं मी मराठी आहे, मला मराठी येते, मी महाराष्ट्रातला जन्म झालेला आहे माझा, मी का बरं स्ट्राईक करू. त्याच्यावरनं त्यांनी मला धक्काबुक्की केली सुरुवातीला आणि नंतर खाली उतरल्यानंतर त्यांनी मारायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनमध्ये काय प्रकार सकाळपासून घडला होता काय? सकाळी आम्हाला सांगितलं की FRA करून घेतो आणि नंतर त्यांनी माझ्या याच्यात NC दिली आणि नंतर साहेब आले, मनसेचे पदाधिकारी वगैरे, ही सकाळी दिलेली NC आणि नंतर आता साहेब आल्यानंतर साहेब बोलले, मग त्यावेळेस त्यांनी FRA केली. किती तास झाले घटना घडून आणि NC देऊन आणि FIR देऊन किती तास तुमचे गेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये? पोलीस स्टेशनमध्ये 1:11 नंतर इथं आलेलं आहे. 11च्या आसपास. किती वाजले? काय किती तास दिले? 6 वाजले, 7 तास झाले. या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर येते. रिक्षा चालकांना बोलण्यापुरती मराठी यायला हवी, हवं तर पुन्हा थोडा वेळ द्यायचा प्रयत्न करूयात, कुणावरही अन्याय करण्याची भूमिका नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाही आहे. या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही. बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे. तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे. आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे. मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो, आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सण आले, महागाई वाढली असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण सणासुदीच्या तोंडावर गृहिणींच्या स्वयंपाकाचं हे बजेट कोलमडलेलं आहे. साखर, गूळ, तांदूळ आणि डाळींच्या दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. कांदा, लसूणही महागल्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. गणपतीसह दिवाळीच्या तोंडावर होणारी दरवाढ यंदा श्रावणातच सुरू झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसतीये. त्यामुळे आता खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. दुसरीकडे साखरेचे दर वाढल्यानं आता एका झटक्यात रिफ्रेश करणारे चहा कटिंगही महागलेले आहे. चहा तयार करण्याचा खर्च वाढलाय, त्याचा थेट परिणाम चहाच्या व्यवसायावर होतोय. या पार्श्वभूमीवर वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी दिली आहे. आणि या सगळ्या संदर्भात टी स्टॉलवरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. एरवी 10 रुपयाला मिळणारा कटिंग चहा आता महाग होणार आहे. त्याचे दर 15 रुपयांपर्यंत येऊन पोचणार आहेत. त्याचं कारण म्हणजे की साखर महाग झाली आहे आणि त्याचा परिणाम आपण जर पाहिला तर मग चहा असेल, कॉफी असेल, याच्या किमतीच्या वाढीत होणार आहे. कारण का टी कॉफी असोसिएशनने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनच्या अध्यक्षांनी दिली आहे. आपण जर पाहिलं तर मग मुंबईत या असोसिएशनचे 2600 सदस्य आहेत. मात्र हा जो निर्णय आहे तो केवळ आपल्या जर पाहिलं तर मग हॉटेलनुसार किंवा स्टॉलनुसार घेण्यात येणार आहे. यापूर्वी आपण जर पाहिलं तर मग 7 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 8 ते 10 रुपयापर्यंत येऊन पोचला होता. मात्र आता त्याचे दर
थेट 15 रुपयांपर्यंत येऊन पोचणार आहेत. त्याचं कारण म्हणजे की साखरेच्या दरात वाढ झाली आहे आणि साखर आपण जर पाहिलं तर मग जास्त करून चहामध्ये असेल, कॉफीमध्ये असेल त्याचा वापर केला जातो आणि बहुतांश लोक ही चहा कॉफी दररोज घेतच असतात. सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, झोप आली असेल तर चहा हा एकमेव जो आहे तो पर्याय आहे. आपण जर पाहिलं तर मग साखरेची जे भाव आहेत ते वाढले आहेत. त्यामुळे याचा परिणाम या सगळ्या एका कटिंग चहावर देखील होत आहे. कटिंग चहा आपण जर पाहिला तर मग 10 रुपयाला मिळायचा, मात्र आता त्याचे दर वाढवण्यात आले आहेत. मात्र अजून एक महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात आला आहे तो असा आहे की ज्यांना हे दर वाढवायचे आहेत केवळ तेच हे दर वाढवू शकतात. म्हणजे जर हे स्टॉल असतील तर मग त्यांना वाटलं हे दर वाढवायचे असेल तरच ते हे दर वाढवू शकतात. असा देखील एक निर्णय ह्या बैठकीत झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. आता पदार्थांमध्ये छान सुगंधासाठी टाकली जाणारी वेलची सुद्धा महागली आहे. स्थानिक बाजारात महिनाभरापूर्वी तुलनेनं कमी असलेला वेलचीचा भाव आता सुमारे 4,000 रुपये किलोनं झालाय. ऑनलाईन हा दर प्रति किलो मागे 3,200 रुपये आहे. मात्र चांगल्या गुणवत्तेच्या वेलचीसाठी ग्राहकांना किलो मागे 500 रुपयांची झळ सोसावी लागणार आहे. किलोच्या भावाचा थेट हिशोब केला तर ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. 10 ग्रॅम म्हणजे साधारण पाव तोळा वेलचीसाठी जवळपास 40 रुपये मोजावे लागतात. या वाढत्या दरांमुळे विक्रेत्यांना खर्चाचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेनं ग्राहकांना मोठा झटका दिलाय. साखरेच्या दरात मोठी वाढ झाली. गेल्या एका महिन्यात किरकोळ आणि घाऊक बाजारात साखरेच्या किमती 24% त्यामध्ये वाढ झालेली आहे. दरम्यान देशात खरंच साखरेचा तुटवडा आहे का असा सवाल सर्वसामान्यांच्या वतीने उपस्थित केला जातोय. या सगळ्याबाबत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्मानं स्पष्टीकरण दिलं. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. सणासुदीच्या काळातच किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. वळ्यात पुढच्या बातमीकडे. नाशिकच्या लासलगावसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 5,000 रुपयांपर्यंत दर मिळत असल्यानं कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आता याच कांद्याचे भाव पाडण्यासाठी षडयंत्र केंद्र सरकारकडून रचलं जात असल्याचा थेट आरोप केला जातोय. NCCF कांदा उत्पादकांकडून खरेदी केलेला कांदा हा बाजारमध्ये उतरवण्यासाठी नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातून रेल्वेची एक विशेष ट्रेन आज दिल्लीच्या दिशेनं रवाना होणार आहे. त्यासाठी 29 बॉक्सेसमधून सुमारे 840 टन कांदा हा दिल्लीकडे रवाना होईल. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय. PWD विभागानं फायर ऑडिटकडे 37 दिवस दुर्लक्ष केल्यानंच 3 नवजात बाळांचे प्राण गेल्याचं समोर आलंय. या हॉस्पिटलच्या फायर ऑडिटची मुदत 29 ऑगस्टलाच संपणार होती. तेव्हा रुग्णालयानं त्याआधीच हालचाली केलेल्या होत्या. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी फायर ऑडिटसाठी 25 जून रोजीच पत्र पाठवलेलं होतं. त्यानंतर 17 जुलै रोजी स्मरणपत्र सुद्धा पाठवण्यात आलं. मात्र त्याकडे 37 दिवस दुर्लक्ष केल्यानंच या बाळांचा बळी गेला. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी याच हॉस्पिटलमधल्या दुसऱ्या वॉर्डमध्ये वॉशिंग मशीन जळाल्याचं वरिष्ठांपासून दडवण्यात आलेलं होतं. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये झालेल्या अग्निकांड प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं या रुग्णालयाचं फायर ऑडिट केलं पाहिजे यासाठी PWDच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला पत्र दिलं होतं आणि तब्बल 37 दिवस या पत्राकडे दुर्लक्ष झाल्याचं माहिती आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार सर आहेत. सर, काय संबंधानं आता हे 37 दिवस पत्राकडे दुर्लक्ष केलंय? काय काय पत्रामध्ये सांगण्यात आले होते आणि काय मागणी करतात? जेव्हा आपल्याकडचं मागच्या वर्षी फायर ऑडिट झालं होतं त्याच्या अनुषंगाने जे आपल्याला रिन्युअल करायचं असते त्याच्या आधीच आपण जे ऑगस्टमध्ये संपत होतं त्याच्यासाठी आपण जूनमध्येच आपण पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे आणि माझे इथले ऑफिसमधले पण
कर्मचारी सतत पाठपुरावा सुरू होता की आपण फायर ऑडिट केलं, कारण की यापूर्वी घटना घडलेल्या आहे त्याच अनुषंगाने आम्ही काळजीपूर्वक वारंवार त्याचा पाठपुरावा करणे सुरूच होतं. आणि तिथले इंजिनियर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्टी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर सतत यांच्याशी दूरध्वनीवर बोलणं सुरूच राहत होतं की आमचं फायर ऑडिट करून द्या. हेच नाही संस्था, माझ्या इतर संस्था आहे त्याही बाबतीत त्यांच्याशी बोलणं सुरूच राहत होतं. सर, वारंवार आपण बोलत होतात, पत्रव्यवहार सुरू होता, मात्र त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नव्हता. काय कारण होतं? त्यांनी सांगितले आम्ही प्रोसेसमध्ये आहे, आमची एजन्सी आयडेंटिफाय करत आहे आणि लगेच करतोय, हे शब्द त्यांचे राहत होते. सर, एकूणच जर पाहणी दरम्यान असंही आढळून आलं की महिनाभरापूर्वी वॉर्डमध्ये वॉशिंग मशीन सुद्धा जळली होती आणि ती प्रकरण ताजं होतं आणि या आगीच्या दरम्यान फायर यंत्रणांनी काम केलं नाही, कसं होतं? तेच त्यांनी त्याची कल्पना दिलेली होती की आमच्या इथे एक वेळा तुम्ही तुमच्या एजन्सीकडनं किंवा आपल्या स्तरावरनं याची नीट आम्हाला इन्स्पेक्शन करून त्याची पाहणी करून व्यवस्थित आहे की नाही याबद्दल आम्हाला कळवायला त्यांना सांगितलेलं होतं. सर, 2022 मध्ये पण आपल्या रुग्णालयामध्ये अशीच घटना घडली होती, पुन्हा हीच घटना घडली होती की एक धक्कादायक माहिती अशी आहे की 2022 मध्ये जी घटना घडली होती तेच व्हेंटिलेटर पुन्हा रुग्णालयामध्ये बसवण्यात आले होते आणि ज्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला होता ते पूर्वीच्याच कंपनीचं होतं, कसं बघताय? मी ते डफनीला रुजू होण्याच्या पूर्वी, वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू होण्याच्या आधी 2022 मध्ये पण अशीच घटना घडलेली होती आणि ते चौकशी झाल्यानंतर त्यांनी ते दोन्ही व्हेंटिलेटर रिप्लेस करून दिले होते आणि मी जेव्हा रुजू झाले तेव्हा आम्हाला त्याची परवानगी मिळाली की हे व्हेंटिलेटर नवीन बदलून भेटलेलं आहे आणि कंपनीने ते इन्स्टॉल करून दिले आहे. गेल्या 2 वर्षापासून ते सुरूच होते, पण काल अचानक त्याचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आणि त्या अनुषंगाने मग लगेच सगळी ही आग पसरली. त्यासाठी हे जे व्हेंटिलेटर आहे का आणखी काही शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे याचे टेक्निकली जे इंजिनियर्स आहेत त्यांना प्राचारण करण्यात आलेले आहे, ते आलेले आहे. त्याची शहानिशा केल्यानंतर त्यांची तांत्रिक सगळं तपासणी केल्यानंतरच आपल्याला निश्चित कळेल की कशात दोष आहे. दुसरीकडे अधिष्ठात्यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर अमरावती रुग्णालय अग्निकांड प्रकरणात नवं वळण आलंय. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांनीच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. मशीन लो ग्रेडच्या खरेदी केल्यामुळे हा अपघात घडला का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा केली आहे. विशेष म्हणजे काल 24 ऑगस्ट रोजी ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला ते आणि सन 2022ला ज्या व्हेंटिलेटरला आग लागली होती ती दोन्ही एकाच कंपनीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कसं आहे, आता इलेक्ट्रिक त्याच्यावर पॉवरचं काही लोड जास्त होतं का, जास्त मशीन होत्या का, AC आहे सगळं असल्यामुळे ते बघावं लागेल. परत काही तुमच्या मशीनमध्ये काही कशा प्रकारची मशीन ही 8 महिन्यापूर्वीच सुरू झाली असं मला समजलेलं आहे मशीन, तर ते चांगल्या क्वालिटीची घेतल्या गेली की नाही याचं पण चौकशी व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का. की मशीन लो ग्रेडची जर घेतली आपण तर त्याच्यामध्ये असे इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. म्हणून आम्ही चांगल्या प्रतीच्या उत्कृष्ट आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी घेतल्या आणि ज्या आधी ज्या होत्या जुन्या त्याच्यापेक्षा हे सुपर आहेत. पाहून घ्यायचं तुम्ही कधी जाऊन. आणि ते आता मी काढून ठेवल्या जुन्या आणि नवीन लावल्या आहेत तिथं आणि ते कार्यान्वित पण केले आहेत.